स्वातंत्र्य दिनानिमित्त येवदा येथे भव्य तिरंगा रॅलीचा अभूतपूर्व जल्लोषात समारोप। खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत आजी माजी सैनिकांचा सत्कार। स्वातंत्र्य दिनानिमित्त येवदा येथे आयोजित भव्य तिरंगा रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमात भारतीय सैन्य दलातील वीर जवान नायक विक्रांत कोल्हे यांनी मांडलेल्या सीमेवरील कठीण अनुभवांनी संपूर्ण परिसर स्तब्ध झाला। सीमेवरील असीम त्याग आणि शौर्याची ही गाथा ऐकून खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह उपस्थितांचे डोळे ओलावले होते। आपला थरारक अनुभव सांगताना नायक रविकांत कोल्हे म्हणाले की सियाचीन सारख्या भागात उणे 45 अंश सेल्सिअस तापमान आणि सतत होणाऱ्या बर्फवृष्टीत अहोरात्र पहारा द्यावा लागतो। तेथे ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी असल्याने नेहमी पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर बांधूनच कर्तव्य बजावावे लागते। जवानांच्या या असीम त्यागामुळे देशवासीय सुरक्षित राहतात ही जाणीव उपस्थितांच्या मनात यावेळी निर्माण झाली। भाजपा नेते विजय मेंढे, सहकार नेते मनीष कोरपे, भाजपा जिल्हा पदाधिकारी नकुल सोनटक्के, किरणताई देशमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। येवदा भाजपा ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक तिरंगा रॅलीचा समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी देशाचे रक्षण करणाऱ्या आजी माजी सैनिकांचा सत्कार या तिरंगा रॅलीच्या दरम्यान करण्यात आला। किती उंचीवर काम करतो तो सांगेल, म्हणजे खरं खरं सांगेल। सांग रवी। मी नायक कोल्हे रविकांत, मी सियाचीन ग्लेशियर गुलाब पोस्ट येथे पोस्टेड आहो। तिथं -45 मध्ये टेम्परेचर जाते आणि कंटिन्यू फुल स्मोक्स पडत राहते। तर मी फुल थंडमध्ये ड्युटी करतो। ऑक्सिजन मी सिलेंडर यूज करतो कंटिन्यू आणि 30% 40% ऑक्सिजनची मात्रा आहे प्रॉपर।